डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते यांनी जोरदार पलटवार केलाय. माधव भंडारींच्याकडे आपण जाऊयात. भंडारी सर, आपण सगळी ही चर्चा ऐकली. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाषणामध्ये नरेंद्र मोदी असतील, राजनाथ सिंग असतील, गोपीनाथ मुंडे असतील यांनी नेमक्या केलेल्या चुकांवर रत्नाकर महाजन यांनी बोट ठेवलंय. दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये एका योजनेत जवळपास एक लाख कोटींचा भ्रष्टाचार झालाय असा एक नवीन आरोप केलाय आणि केशुभाई पटेलांच्या पाठीत खंजीर खुपसून मोदी सत्तेवर आलेत असे म्हणतायत डॉक्टर रत्नाकर महाजन. काय आपण उत्तर द्याल? नाही, रत्नाकर महाजनांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण त्यांचं शेवटचं वाक्य मला खूप आवडलं आणि मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. अशा खूप कमी संधी येतात की रत्नाकर महाजनांशी सहमत होण्याची संधी मला मिळते, त्यातली ती आहे. ते असं म्हणेल की भ्रष्टाचार आम्हाला काय शिकवता? हे खरंच आहे, तुम्हाला काय आम्ही भ्रष्टाचार शिकवणार? भ्रष्टाचाराचे कुलगुरू, कुलपती, महाकुलपती सगळे काँग्रेस. आम्ही काय शिकवणार तुम्हाला? त्यामुळे तुम्ही अत्यंत खरं बोललात आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मुद्दा आहे तो काय 1 लाख कोटीचा जो काय भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय त्याच्याबद्दल गुजरातच्या निवडणुका झाल्या. 1.5 महिना मी गुजरातमध्ये होतो. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने या भ्रष्टाचाराचा कुठलाही पुरावा बाहेर आणून त्याच्यावरती पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हा आता महाजनांकडे त्याचा आहे तपशील, त्याने तो विषय सुरू करावा, चांगली गोष्ट आहे. बाकी मग LBT जुनं झालं, आणखीन काही झालं, पण मुळात त्यातला जो मुद्दा आहे आदर्शचा त्याचं ना उत्तर देतात आणि त्यांच्या भाषणात चुकल्याचं जे सांगताय राजकीय अस्थिरतेचा मुद्दा जो आहे, मोदींनी त्याच्यामध्ये राजकीय अस्थिरतेकडे बोट दाखवताना हे सांगितलं की 50 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासाठी 26 वेळा शपथ दिली गेली आणि ही 26 वेळा शपथ दिली गेली, त्यातल्या फक्त 3 वेळा बिगर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. उरलेल्या वेळेला काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. मग ही काँग्रेसमध्ये अस्थिरता का? काँग्रेसला सतत आपले मुख्यमंत्री का बदलावे लागतात हा मुद्दा होता. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि नाही दिलं तरी चालणार आहे, कारण जनतेला कळतं का बदलावे लागतात ते. त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार मोठं त्यात दम अशातला भाग नाही. आणि मुख्यमंत्री किती वेळा बदलले याचा आकडा चुकण्यापेक्षा यांचे उपाध्यक्ष यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना भाजपचं सरकार आहे असं विधान दिल्लीतल्या सभेत केलं होतं. यांच्या प्रियंका गांधी यांनी विकासासाठी मध्य प्रदेशचा जो आदर्श आहे तो आपल्या समोर ठेवला पाहिजे असं जाहीर सभेत सांगितलं. आणि आत्ता या काही दिवसात त्यामानाने त्याच्याबद्दल तुम्ही कधी काही बोलू शकला नाहीत, बोलण्यासारखं नाही तुमच्याकडे. त्यामुळे या लहान लहान गोष्टींवरती तुम्ही भर द्यायचा प्रयत्न करताय, चांगलं आहे, द्या तुम्ही. 46 जागा आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे, काही साध्य नाही होणार. सगळ्यांना आपण काय बोलतो हे नीट माहिती आहे, त्याचं परिणाम कुठे होणार आहे हेही माहिती आहे. आणि या सभेमध्ये मोदींनी जो मुद्दा उपस्थित केले त्यातल्या एकाही मुद्द्याला काँग्रेसकडे उत्तर नाही. आणि म्हणून काँग्रेस हे असं छोट्या छोट्या मुद्द्यांसाठी छोट्या छोट्या मुद्द्यांवरती बोट ठेवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. ही विराट गर्दी तिथे झाली, ह्या गर्दीच्या भीतीने तुमची होऊ घातलेली रॅली तुम्ही रद्द केली. ते सांगा की या गर्दीपुढे आम्ही आमचं प्रदर्शन करणं म्हणजे स्वतः हात दाखवून अवलक्षण करून घेणं, ही भीती वाटली म्हणून तुम्ही तुमची सभा रद्द केलीत. सभा घ्यायची होती ना, काय नाही घेतलीत? त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही दम नाही. काँग्रेसने आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांची प्रत्येक भाषणामध्ये जर 1 तास बोलले तर त्यातली 50 मिनिटं आमच्या नावाने शिव्याशा बसतात आणि नंतर 10 मिनिटं काहीतरी स्वतःबद्दल. त्यामुळे याच्याबद्दल आम्ही तुमच्यावर टीका केली, याच्याबद्दल काही दुःख होण्याचं कारण नाही. आपण राजकीय विरोधक आहोत, आम्ही आपल्यावर टीका करणार, तुम्ही आमच्यावर टीका करणार, त्यामध्ये काही गैर आहे असं मला स्वतःला वाटत नाही. भंडारी सर, नक्की आजच्या मी येतो आपल्याकडे डॉक्टर साहेब, पण एक डॉक्टर रत्नाकर महाजन येतो मी आपल्याकडे. पण एक गोष्ट या सगळ्यामध्ये आहे की डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आता जो प्रश्न उपस्थित केला होता तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मोदींच्या भाषणामध्ये काही मुद्दे दिसले नाहीत. माधव भंडारी सर, त्याचं उत्तर आपण द्या. राम मंदिराचा मुद्दा दिसला नाही. नाही, त्याचं उत्तर अजित, ह्याची चर्चा खूप वेळ झाली. ह्या निवडणुकांमध्ये आज देशासमोरचे आर्थिक प्रश्न जे आहेत ते सगळ्यात गंभीर आहेत. देशासमोरचं आर्थिक संकट इतकं भयंकर आहे, त्या संकटाबद्दल आपण बोलणार, बेरोजगारीबद्दल बोलणार की भावनांच्या विषयाला हात घालणार? आत्ता जे विषय महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती आम्ही बोलतो. आमच्या ह्या निवडणुकांमधला कार्यक्रम पत्रिका जी आमची आहे, म्हणजे तुम्ही जर आजचं मोदीजींच्या भाषणाचं शेवटचे काही मिनिटं जर बघितलं ज्याच्यामध्ये व्होट फॉर इंडियाचा त्यांनी नारा दिला,
त्याचं सगळं जर एक 5 मिनिटाचं सगळं बघितलं तर जवळजवळ त्यांनी उद्याच्या निवडणुकांचा पक्षाचा जाहीरनामा काय असेल याची प्रस्तावना केलेली आहे आणि अत्यंत नेमके मुद्दे त्यांनी मांडलेले जनतेसमोर, ज्याला जनतेचा प्रतिसाद मिळतोय. उदय सर आपण ऐकताय का? या सगळ्यामधून एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही जो सवाल उपस्थित केला होता त्याचं उत्तर माधव भंडारींनी दिलं नाहीये. आपण कृपया पुन्हा एकदा विचारावं, माझी विनंती आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेचा सर्वात मोठा भाग, घोषणांचा भाग हा राम जन्मभूमी असायचा. त्यातला फोलपणा लक्षात आला. की जी 35 कोटी जनता आता व्होटिंगला उतरणार आहे त्याचा उल्लेख मोदींनी वारंवार केलेला आहे. त्या जनतेला, त्या ग्लोबलायझेशनच्या किड्सना, 51 साल नंतर जन्माला आलेल्या मुलांना तुमच्या राम जन्मभूमी आणि भावनेच्या, धर्माच्या मुद्द्याशी काही घेणं देणं नाहीये. जाणीव जर भारतीय जनता पक्षाला खरोखरच झाली असेल आणि ते म्हणतात त्याप्रमाणे ती जर त्यांच्या पक्षाची प्रस्तावना असेल तर काँग्रेससाठी हा अत्यंत चिंतेचा विषय अशा करता असू शकतो. कारण ज्या गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर आतापर्यंत काँग्रेस स्वतःचं राज्य करत होती तो मुद्दा आता भारतीय जनता पक्षाने नेलेला आहे. कारण काँग्रेस का हा आम आदमी के साथ याला उत्तर आज मोदींनी दिलं की आमच्यासाठी गरीबच व्हीआयपी आहे. याच्यावर खरं तर रत्नाकर महाजन यांनी बोललं पाहिजे आणि आदर्शच्या अहवालावरची जी टीका होती त्याच्यावरही आता रत्नाकर महाजन यांनी उत्तर दिलं पाहिजे. खूप महत्वाचे दोन मुद्दे तुम्ही उपस्थित केले. एक म्हणजे संघ परिवाराचा, विश्व हिंदू परिषदेचा जो मुख्य अजेंडा आहे तो भाजप या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवणार का? आणि भाजपनं रत्नाकर महाजन सर गुड गव्हर्नन्सच्या मुद्द्यावरती मतं मागितली आणि मागच्या या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये याच मुद्द्यावरती मतं मागितली. आता तुमच्या या सगळ्यावरती काय नेमकं उत्तर असणार आहे महाजन सर? या सगळ्यावरती आपल्याला बोलायचं होतं माधव भंडारींच्या सगळ्या या उत्तरानंतर देखील आपण आपली प्रतिक्रिया नेमकी कशी असेल या सगळ्यावरती? त्यांनी जे सगळे मुद्दे मांडले ते मान्य आहेत का आपल्याला? महाविद्यालय विवाद स्पर्धेत ज्याप्रमाणे स्पर्धकाच्या एखाद्या वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला लटकून त्याच्यावर कुरघोडी करण्याचा आव आणला जातो त्या पातळीवर न उतरता बोलण्याचा शक्यतो माझा प्रयत्न असतो. भारतीय जनता पक्षानं 370 राम मंदिर आणि समान नागरी संहिता हे विषय सोडून जर सार्वजनिक राजकीय चर्चेला सुरुवात केली तर ते आम्हाला पाहिजेच आहे. त्यामुळं आम्हाला चिंताबिंता वाढायची काही गरज नाही. पण तसं होताना दिसत नाही हे खरी अडचण आहे. कारण जम्मूच्या सभेत बोलताना जेव्हा साळसूदपणे असा प्रश्न विचारला गेला की 370 कलमामुळे काश्मीरच्या जनतेचा खरंच फायदा झाला का याची चर्चा केली पाहिजे, असा साळसूदपणे ज्या वेळेला विचार मांडला गेला त्यावेळेला त्याच्या मागची प्रेरणा ही 370व्या कलमाचं नाटक आता बाद झालं ते काढून टाका असंच म्हणायची होती. पण त्याच्यातही अज्ञान आहे. ते अज्ञान असं आहे की 370 कलम लागू जेव्हा झालं त्यावेळेला काश्मीरची विधानसभा ही घटना समिती म्हणून फंक्शन करत होती आणि त्या घटना समितीनं ते मंजूर केलेलं आहे. त्यामुळं आता ते कलम आणि आता ती घटना समिती नाही आहे त्यामुळं आता ते कलम भारतीय राज्यघटनेतून कुठल्याही परिस्थितीत जाऊ शकत नाही. पण तरीही हे बोलत राहायचं. आणि आपल्याला जर आठवत असेल तर काही म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा बोलतो ना, तुम्ही थांबा, ऐका, तुम्ही ऐका, मी बोलतो. तो आपल्याला जर आठवत असेल तर 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संघ परिवाराच्या एका अतिविद्वान राष्ट्रवादी, प्रखर राष्ट्रवादी माणसानं अशी सूचना केली होती की जम्मू काश्मीर राज्याचं त्रिभाजन करावं, जम्मूचं वेगळं राज्य करावं, काश्मीर व्हॅलीचं वेगळं राज्य करावं आणि लेह लडाखचं राज्य वेगळं करावं. याचा अर्थ काय होतो हे त्याची प्रतिक्रिया आल्याबरोबर ती सोडून दिली. नक्की महाजन सर, एक अडचण आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला की त्यांनी हा मुद्दा सोडलेला नाही असं आपल्याला म्हणायचं. माफ करा पण मला आणखी दोन गोष्टींचं उत्तर हवं आहे. ते म्हणजे आजची जी सभा आहे, आजच्या सभेमधून एक प्रकारचं जे वातावरण निर्माण झालंय या सगळ्या वातावरणातून या वातावरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती काय असेल आणि आदर्शाच्या बाबतीमध्ये का आपलं उत्तर सविस्तरपणे येत नाही? असं आहे की ती जे आदर्श गृहनिर्माण सोसायटीचं प्रकरण आहे त्या प्रकरणाबद्दल 3 पातळ्यांवर कार्यवाही चालू आहे. एक सीबीआयची इन्क्वायरी चालू आहे,
दुसरा हा न्यायिक आयोग होता आणि तिसरा उच्च न्यायालयात 4-5 PIL प्रलंबित आहेत. या आयोगापुरतं जर बोलायचं झालं तर या आयोगाच्या पुढं महाराष्ट्र सरकारनं जी बाजू मांडली त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते. ते म्हणजे त्या जागेची मालकी आणि त्या जागेवरचं आरक्षण. याबद्दल महाराष्ट्र सरकारचं जे काही म्हणणं होतं ते त्या आयोगानं मान्य केलेलं होतं. पण त्याच्या पुढचं जे आयोगाचं म्हणणं आहे ते महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अमान्य केलं. आणि असं असू शकतं एका आयोगाच्या सर्व गोष्टी मान्य केल्याच पाहिजेत अशी काही आवश्यकता नक्की नक्की सर. आणखी माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे, माफ करा, पण आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, वेळाभावी हा राहून जाईल. मोदींचं वातावरण या सभेनंतर महाराष्ट्रामध्ये तयार झाले हे मान्य करता का? आणि तयार झाला असेल तर यातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसची काय रणनीती असेल? नाही, मोदींचं वातावरण वगैरे काही नाही. जे काही वातावरण आधी होतं तेवढंच आहे, त्याच्यात काही वाढ झाली नाही. उलट येणाऱ्या काळात त्याच्यात घटच होणार आहे. त्यामुळे ही सभा नजरेसमोर ठेवून रणनीती ठरवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. मग सभा रद्द का केली? नक्की सभा रद्द का केली हाही एक प्रश्न आहे. त्यात नाही, त्याचा संबंध नाही काय, त्याचा संबंध नाही काय. मला असं सांगा की मध्य प्रदेशातून किती लोक आले ते या सभेला? कशासाठी येतील? महाराष्ट्राची सभा आहे, महाराष्ट्रातून आले. गुजरातेतून किती आले होते? कशासाठी येतील? मुंबईतून किती आले होते? हे सगळे लोक महाराष्ट्रातले होते. तुम्हाला तपासून घ्यायला संधी आहे, तुम्ही करून घ्या तपासून. महाजन सर, आपण उत्तर मागूयात की 22 रेल्वे गाड्या 22 रेल्वे गाड्या आणि 200च्या वर बस या सगळ्या बाहेरच्या राज्यातूनच आल्या होत्या की महाराष्ट्रातल्या होत्या? याचे उत्तर माधव भांडारींकडून आपण घेऊयात. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, मी आपल्याकडे येतो. रत्नाकर महाजन सर म्हणतात कुठलाही काहीही वातावरण नाहीये मोदींचं आणि त्याच्यासाठी या सभेनंतरच्या वातावरणासाठी अशी वेगळी उपाययोजना करायला आम्हाला काहीही गरज नाहीये. याबद्दल आपण उत्तर द्या. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर उदय निरुळकर यांनी उपस्थित केलेला मुद्दा, तुमचे जे महत्त्वाचे जे सगळे मुद्दे आहेत त्याबद्दल काहीही बोलले नाहीत मोदी. नाही, मी तो जो उदय साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलं की आमचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हे आम्ही सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे का आहेत हे सांगितलेलं आहे. राजकीय चर्चा आपल्याला त्याच्यावर झाली पाहिजे. देशामध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीवर आपल्याला चर्चा नाही का करायची आहे? देशातल्या बेरोजगारीवरती आपल्याला चर्चा करायची नाही आहे का? देशातल्या महागाईबद्दल चर्चा करायची नाही आहे का? देशातल्या गरिबीची चर्चा करायची नाही आहे का? ती जर नसेल करायची तर ठीक आहे, आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची आणि त्याच्यावरची उत्तरं पाहिजेत आम्हाला. 10 वर्षाच्या राज्यकारभारानंतरची जर ही परिस्थिती असेल तर त्याची चर्चा झाली पाहिजे, त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. 2009ला शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं होतं 100 दिवसात महागाई कमी करू. आता आलं 2014ची निवडणूक व्हायची वेळ आली, काय झालं महागाईचं? 100 दिवस गेले कुठे? आम्ही वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करू सांगितलं, वर्षाला 2 कोटी लोकांचा रोजगार जातोय, त्याचं कोण उत्तर देणार? अनेक मुद्दे आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ती प्रश्नांची उत्तरं आजच मिळाली पाहिजेत, ह्याच निवडणुकीत मिळाली पाहिजेत. त्यामुळे ही चर्चा याच मुद्द्यांवर व्हायला पाहिजे. आणि मोदींचं वातावरण नाही असं जर काँग्रेसचं म्हणणं असेल तर असू द्या, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं आहे. मोदींचं वातावरण काय आहे, भाजपचं वातावरण काय आहे आणि काँग्रेसबद्दल किती अनुकूल मत आहे हे 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये दिसलंय. आता त्याच्याबद्दल जर काँग्रेस समाधानी असेल तर आम्हाला काय त्याच्याशी दुःख आहे? आनंद आहे. काँग्रेसची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल आम्ही तिचं स्वागत करू. निश्चितच वेळ आपली संपत आली आहे. जे 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर माझ्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. उदय सर, या दोघेही मान्यवरांची मतं आपण ऐकलीत, आजचं मोदींचं भाषण आपण ऐकलं, आपण स्वतः त्या ठिकाणी होतात, सगळी परिस्थिती आपण बघितली आणि एक पत्रकार म्हणून आत्ता राज्याचा मूड काय आहे, आता जनतेचा मूड काय आहे आणि मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ या चर्चेचा समर्पक आपण कसा करा? मोदींचं वातावरण नाही, विशेषतः 4 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सुद्धा असं म्हणणं हे एक प्रकारे जे समोर दिसतंय ते नाकारण्यासारखं आहे असं स्पष्ट माझं मत आहे. ओमार अब्दुल्ला यांनी केलेलं ट्विट लक्षात घ्या की तुमच्या सभांना गर्दी होत नाही ही चिंतेची, त्या पार्श्वभूमीवर अधिक गांभीर्यानं काँग्रेसने हे सगळं घ्यायची गरज होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींचं आजचं भाषण हे भारतीय जनता पक्षाचं भाषण होतं का हा प्रश्न यावा, अशा प्रकारची परिस्थिती आता आहे. याचं कारण त्यांचे जे पारंपरिक मुद्दे होते महाजन साहेबांनी एकदा चिदंबरमशी बोलून घ्यावं. आणि त्यानंतर आता मगाशी माधव भंडारी मला उत्तर देताना असं म्हणले की गुड गव्हर्नन्सचा मुद्दा एक लक्षात घ्या, इलेक्ट द गव्हर्नमेंट दॅट वर्क्स. 1980 साली तुमचं कडबळ सरकार जनता पक्षाचं ज्या वेळेला होतं तेव्हा निवडून येण्याकरता दिलेली घोषणा होती आणि ती जी घोषणा होती ती दिलेली घोषणा
इंदिरा गांधी दिली होती आणि इलेक्ट द गव्हर्नमेंट दॅट वर्क फास्टर ही सुद्धा त्यांनी दिलेली घोषणा होती. तेव्हा या दोन्ही मुद्द्यांवर आणि या UPA 1 आणि UPA 2च्या काळात घोटाळे जेवढे झाले हे जेवढं सत्य आहे तेवढंच काँग्रेसनी अन्न सुरक्षा विधेयक असेल, भूमी अधिग्रहण कायदा असेल, युनिक आयडेंटिटी आधार कार्ड असतील, अशा डायरेक्ट कॅश सबसिडी असेल, प्रकारच्या अनेक गोष्टी गुड गव्हर्नन्सच्या नावाखाली केलेल्या आहेत. जी. त्याचा मुद्दा आज काँग्रेसनी जो फायदा उठवायला हवा होता त्याच्याऐवजी तो आज भारतीय जनता पक्ष गुड गव्हर्नन्सचा मुद्दा निवडून येत आहे. सर्वात नक्की उदय सर आपली वेळ संपत आली आहे, पण या सगळ्याचं अत्यंत नीट अत्यंत व्यवस्थित असं विश्लेषण आपण केलेलं आहे. पण आजच्या सभेमधून मोदींनी एक आरोप केला की त्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर केबल बंद करण्यात आली आणि या सगळ्यानंतर आता या दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात निवडणूक डोळ्यासमोर पाहता बंद झाली, वीज मोठ्या प्रमाणावरती संघर्ष पेटणार हे अगदी निश्चित आहे. आपण सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आज या विशेष कार्यक्रमामध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.